आज आयुक्तांकडे आम्ही 2 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं। भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या प्रभागामधल्या काही सूचना होत्या। पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई असेल, वृक्ष छाटणी असेल आणि अनधिकृत होर्डिंग असे आणि अर्धवट राहिलेले रस्ते, सर्व्हिस रोडच्या वाहतूक कोंडी, सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे पार्किंग असे 5 ते 6 विषय होते। त्या बाबतीत आयुक्तांकडे सकारात्मक चर्चा झाली आणि अनधिकृत होर्डिंग जे सर्व्हिस रोडला होर्डिंग आहेत त्या ठिकाणी जमिनीचे मालक कोण आहेत, प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या रेकॉर्डला होर्डिंगची साईज किती आहे आणि जागेवर किती आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे। आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं त्या ठिकाणी की याची सर्व्हे आम्ही प्रॉपर माहिती घेऊन त्या ठिकाणी कारवाई करू। दुसरं, ठाणे शहरातली मैदानं आहेत ती मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे। अनेक मैदानांमध्ये एक्झिबिशन होतात, तर वर्षामधनं त्या ठिकाणी 365 दिवसापैकी एक ठराविक 45 किंवा 50 दिवसामध्ये त्या ठिकाणी एक्झिबिशन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे। इतर वेळेला मैदानं मुलांना खेळण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे। पाण्याचा प्रश्न आहे, 10% पाणी कपात केलं आहे। अनेक नागरिकांना पाण्याची समस्या घोडबंदर भागामध्ये जाणवतोय। अनेक सोसायटीमध्ये महिन्याला कमीत कमी 1 ते 2 लाख रुपये टँकरला बिलं द्यायला लागत आहेत। हा एक विषय चर्चा त्या ठिकाणी झाली पॉझिटिव्ह। 10% पाणी कपात लवकरच रद्द करण्यात येईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलंय। दुसरा एक विषय त्या ठिकाणी होता की वृक्ष छाटणी। आयुक्तांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की वृक्ष छाटणी वर्षातनं 2दा आम्ही निविदा त्या ठिकाणी काढण्यात येतील, जेणेकरून अनेक रस्त्यालगत 50-50 वर्ष झाली झाडं वाढलेली आहेत आणि झाडं पडून त्या ठिकाणी मोठा अपघात होतो आणि त्यामुळे वर्षातनं 2दा निविदा त्या ठिकाणी काढली जाईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलंय। वाहनतळं, सर्व्हिस रोडला ज्युपिटरच्या बाजूला जे वाहनतळ आहे त्या ठिकाणी 1400 4 व्हीलर गाड्या लागल्या जातील। ते वाहनतळ गेली 4 वर्षे झाले बंद आहे। आयुक्तांनी सांगितलं महिनाभरात ते वाहनतळ चालू केलं जाईल आणि त्यामुळे सर्व्हिस रोडची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक कोंडी ही त्या ठिकाणी कमी होऊ शकते असं आयुक्तांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं। नालेसफाईच्या बाबतीत पण जिथे जिथे काही तक्रारी असतील तर आम्हाला त्या ठिकाणी सकल भाग आहे, म्हणजे नौपाड्यासारख्या भागात असतील, घोडबंदर भागामध्ये सकल भागात पाणी वर्षानुवर्ष साठतंय। महानगरपालिकेचा बाहेरचा भाग असेल, वंदना टॉकीज असेल, राममार्ग रोडचा गजानन महाराज चौक आहे, त्यानंतर कोपरीमधला भाग आहे, दुसरा पेड्या मारुती महागिरी कुळीवाड्यातला भाग आहे, असं ब्रह्मांडमधला भाग आहे। अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष पाणी साठतं, त्या ठिकाणी पाण्याचा निचरा कसा होईल। अनेक ठिकाणी नाले साफसफाई केलेली आहे, पण काही ठिकाणी अजून कामं झालेली नाहीत, ती कामं लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे। तर 10% पाणी कपात नाही बोले रद्द करणार, पाणी आणणार नाही। 10% मुंबई महानगरपालिकेकडनं ठाणे महानगरपालिका पाणी उचलते आणि मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी 10%चं पाणी कपात केलेलं आहे। आयुक्तांचं म्हणणं की मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी आम्ही चर्चा करून ही पाणी कपात लवकरात लवकर रद्द करू।